नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात मुळा उजवा कालवा अज्ञात व्यक्तीने फोडला। कालव्याला कमी दाबाने पाणी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। एडके म्हस्के वस्तीजवळ असलेल्या कुकाणा दहीगावकडे जाणाऱ्या कालव्याखालून नाल्याचे पाणी बायपास करण्यासाठी टाकलेल्या सिमेंट नळीला ब्रेकर मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडून अज्ञात व्यक्तीने कालवा फोडल्याने लाखो लिटर पाणी वायाला गेले असून ऐन उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट असताना कालवा दुरुस्तीसाठी आवर्तन बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। असे आडमुठे धोरण अवलंब करणाऱ्या विरोधात पाटबंधारे विभागाने गुन्हा दाखल केला असून कालवा फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगणाऱ्यास 5,000 रुपये बक्षीस देण्यात येऊन नाव सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवणार असल्याचे चिलेखनवाडी विभागाचे उपअभियंता स्वप्नील देशमुख यांनी सांगितलंय। स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारी मालमत्तेचं नुकसान करून इतर शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। तर जो मुळा उजवा कॅनॉलची जी 2 नंबर चारी आहे, म्हणजे जी दहीगावकडे जाणारी जी चारी आहे, ती काही शेतकऱ्याच्या आडमुठ्ठेपणाच्या धोरणामुळं आपण या ठिकाणी बघू शकता की जो कॅनॉलच्या भागात जो या ठिकाणी ओढा आहे आणि हा ओढ्याचं पाणी बायपास करण्यासाठी कॅनॉलच्या खालून या ठिकाणी साधारण 4 फुटाच्या उंचीच्या या ठिकाणी 3 नळ्या म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या नळ्या या ठिकाणी टाकलेल्या आहे आणि याच नळ्याला आतमध्ये घुसून चार्जिंग ब्रेकरच्या सहाय्याने जवळपास 1 ते 1.5 फुटाचा जो व्यासाचं त्या ठिकाणी त्या चारीला नळीला त्या ठिकाणी होल पाडलं होतं आणि त्या होलमधून या ठिकाणी किमान 10 ते 15 क्वेसेस किंवा 20 क्वेसेसच्या अंदाजे दरम्यान पाणी या ठिकाणी वाहून जात होतं आणि त्याचंच मुळं या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून कॅनॉलचं पाणी चारी नंबर 2चं बंद करण्यात आलं होतं। आता ते काम पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे, कॉन्क्रीट वाटरण्यात आलं आहे, परंतु अशा पद्धतीनं शेतकऱ्याने आडमुठ्ठे धोरण स्वीकारणं हे कितपत योग्य आहे असा सवाल शेतकऱ्यांनीच आता उपस्थित केलेला आहे। आणि याच्या जो काही कृत्य करणारा जो कोणी व्यक्ती असेल तर या व्यक्तीवर चांगल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणी शेतकरी करत आहेत। तर मुळा उजवा कालवा जो आहे तर मुळा उजवा कालव्याच्या जो चारी नंबर 2 आहे म्हणजे कोकाणा दहीगाव भागात जो कॅनॉल जातो पाट जातो तो हा आहे। तर साधारण 24 तारखेच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी या चारीला एक बायपास आहे म्हणजे जो ओढा आहे आणि ओढा पाणी बायपास करण्यासाठी ज्या कॅनॉलच्या खालतून एक 3 नळ्या 5-4 फुटी उंचीच्या 3 नळ्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि त्या नळ्याच्या वरतून हे पाणी पास होतं आहे। परंतु एका अज्ञात काही व्यक्तींनी या ठिकाणी जे चार्जिंगचं जे ब्रेकर मशीन आहे या ब्रेकर मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी ती जी सिमेंट कॉन्क्रीटची नळी होती या नळीला या ठिकाणी होल पाडलं आणि त्यातून पाणी बायपास केलं होतं। तर त्याच्यामुळं पुढचं जे 2 दिवसाचे जे पाणी पुढं सप्लाय होणार होतं किंवा शेतकऱ्यांनी त्याची अपेक्षा होती रोटेशनची तर ती मिळाली नव्हती। या ठिकाणी त्याचं काम आता पाटबंधारे विभागाच्या जे अधिकारी वर्ग आहेत यांनी ते पूर्णपणे केलेलं आहे आणि आता पाणी सुरळीत थोड्या प्रमाणे सुरुवात झाली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी चिलेखनवाडी जे उप कार्यालय आहेत तर त्या कार्यालयाचे उपअभियंता आहेत स्वप्नील देशमुख साहेब, काय झालं होतं आणि कशा पद्धतीनं हे तुमच्या लक्षात आलं? दिनांक 23 रोजी मुळा उजवा कालव्याचं रब्बी हंगामाचं दुसरं आवर्तन सुरू झालं। सध्या लाभ क्षेत्रामध्ये गहू, ऊस, कांदा आणि इतर चारापैकी मोठ्या प्रमाणात आणि आवर्तन एकदम योग्य वेळेवर सुटलेलं आहे। 25 तारखेला सकाळी आपल्या या शाखा कालवा क्रमांक 2 किंवा आपण कोकाणा चारी म्हणतो या ठिकाणी पाणी पोचलं। सकाळी 7 वाजता गस्तीसाठी आमचे बीटधारक श्री दरंदरे आले असता त्यांना या ठिकाणी ओढ्यावरती मडके एडके वस्तीजवळ साधारण हेडपासून एक 1300 मीटर अंतरावरती एक स्लॅब ड्रेन आहे। तर या स्लॅब ड्रेनला 3 पाईप आहेत, 4 फुटाचे 3 पाईप आहेत। तर मधल्या पाईपला साधारण एक ते 1.5 फुटाच्या व्यासाचं होल पाडल्याचं आढळून आलं आणि याच्यामधून 15 ते 20 क्युसेक विसर्ग पाणी वाया जात दिसल्याचं लक्षात आलं। हे लक्षात येतच आम्ही आमचे वरिष्ठ माननीय कार्यकारी याची कल्पना दिली आणि हे चालू असलेलं पाणी इतर कालव्याला वळवण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही मशीनच्या सहाय्याने ते पूर्ण काय झाले पूर्ण त्यावरची माती वगैरे काढून पाहिलं तर 1 ते 1.5 फुटाचं होल पाडल्याचं आढळून आलं। त्याच्यानंतर रात्री आम्ही 11-11:30पर्यंत त्याचं कॉन्क्रिटिंगकरण पूर्ण केलं आणि वरती पण एक थोडं दुरुस्तीचं काम होतं ते पण करून घेतलं आणि रात्री आता शाखा कालव्यासाठी रात्री डॅममधून पाणी वाढवलेले साधारण 12 ते 1च्या दरम्यान आपलं शाखा कालवा क्रमांक 2चं आवर्तन सुरळीतपणे होऊन जाईल। आणि ही जी घटना झालेली आहे, हे जे कृत्य केलेलं आहे जो कोणी असेल याच्या विरोधात आपण काही ॲक्शन घेतलेली आहे का?
आता हा जो ओढा आहे ह्या ओढ्याच्या बाजूनं मौजे देडगाव येथील तांबे वस्तीचा भाग येतो आणि नक्कीच ज्या लोकांना याचा फायदा होईल त्याच लोकांनी हे कृत्य केलं हे आपल्याला सगळ्याच लक्षात येतं आहे. तर हे लक्षात आल्यानंतर आम्ही म्हणजे सगळ्यांना याची कल्पना आहे कुणी केलं, परंतु स्थानिक लोक कुणी माहिती द्यायला तयार नाही. तर आम्ही ग्रामपंचायतीला नोटीस लावली. शेवटी कालवा ही सगळ्याची जीवनवाहिनी, याचं संरक्षण करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. आणि जो कोणी आम्हाला यांची असं कृत्य केलं असेल, ज्यांना माहिती किंवा हे करताना पाहिलं असेल, त्यांना आम्ही एक 5,000 रुपयाचं बक्षीस देणार आहे आणि त्यांचं नाव आम्ही गुपित ठेवू. आणि याबाबत आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला FIR सुद्धा दाखल केलेली आहे आणि लवकरच आम्ही संशयाचा शोध घेऊन त्यांच्या नावानिशी तक्रार दाखल करू. तर निश्चितच स्वतःच्या स्वार्थासाठी असलेल्या आपल्या सरकारी मालमत्तेचं नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधवणाऱ्या व्यक्तींवर निश्चित कारवाई झाली पाहिजे आणि आपल्या स्वार्थासाठी इतर शेतकऱ्यांना विठीस धरणाऱ्यावर देखील कठोर शासन झालं पाहिजे, असं देखील इतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे. या केलेल्या कृत्याबाबत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष आणि चीड व्यक्त केली आहे. राष्ट्र सह्याद्री सोपान भगत, नेवासा.